आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावती जिल्ह्यातील हातुर्णा पुनर्वसन गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या प्रीतीताई बंड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन सादर केले. निवेदन सादर करणाऱ्यांची नावे सुनील केशव कदम, सतीश बगले, सचिन जाधव, सुभाष चावरे, गजानन डोंगरे, अनिल नंदनबार. या निवेदनात गावकऱ्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की गेल्या अनेक दिवसापासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून महिलांना आणि नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे 8-8 दिवस पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या या निवेदनावर प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान जर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. पुनर्वसन जे गाव झालंय आपलं हातुर्णा, 99% गाव पुनर्वसनात गेलंय आणि तिथे गेल्यावर लक्षात येतं की तिथे पाण्याची समस्या आहे. बाकी समस्या तर खूप आहे. मला वाटते रस्ते व्यवस्थित नाहीये, नाल्या व्यवस्थित नाही, पण मुख्य म्हणजे या उन्हाळ्यात 2-2, 3-3 दिवस नळ येत नाही. नळ आले तर त्याची धार फार कमी असते. म्हणून आम्ही गावकरी संबंध गावकऱ्यांकडनं एक निवेदन द्यायला आलो होतो इथे साहेबांना की कमीत कमी या उन्हाळ्यात तरी पुनर्वसन झालेल्या या गावाला पाणी मिळालं पाहिजे. बाकीच्या गोष्टी हे गावकरी तर सहन करूनच राहिले, पण पाण्याचा विषय फार गंभीर आहे आणि तो लवकरात लवकर इथे सॉर्ट आउट झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. अशाच अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.